हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण एक आयुर्वेदिक काढा बनवणार आहोत। आमची आजी आम्ही लहान असताना बऱ्याचदा सर्दी खोकला वगैरे झाल्यावरती हा काढा द्यायची आणि आता बऱ्याचदा व्हायरल इन्फेक्शन चालू आहे, खोकला तर बऱ्याच जणांना असतो, त्यावरती हे एक उत्तम उपाय आहे। तर तुम्हाला आता ह्याची रेसिपी दाखवते। इथे मी 2 ग्लास पाणी तापत ठेवलेलं आहे। त्यात मी एक मोठी वाटीभर तुळशीची पानं घेतलेली आहेत। देठही आहेत थोडे, त्यात पण भरपूर सत्व असतं, त्यामुळे मी देठ काढत नाहीये। आता हे मी उकळत्या पाण्यात घालते। त्याचबरोबर आपल्याला हे जिन्नस वापरायचे। मी ते छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 7-8 लवंगा, 7-8 काळे मिरे, एक छोटा चमचा सुंठ पावडर, 1 चमचा बडीशेप कच्ची आणि 1 चमचा ओवा। त्याचबरोबर मी एक तुकडा घेतलेला आहे इथे खडी साखरेचा। छोटे तुकड्यावाली जी पतरी खडी साखर असेल ती पण तुम्ही वापरली तरी चालेल। आता आपण खडी साखर टाकूया। खडी साखर आयुर्वेदिक असते म्हणून मी खडी साखर वापरते। त्याचबरोबर मी सर्व जिन्नस घालते। एकदा थोडं व्यवस्थित ढवळून घेऊया। आणि आता मी हे 2 ग्लास पाणी घेतलं होतं ते मी 1.5 ग्लास होईपर्यंत व्यवस्थित आटवून घेणार आहे। पाण्याला तर छान उकळायला सुरुवात झालेली आहे। मी गॅस आता थोडा कमी करते आणि ह्याच्यावर झाकण ठेवते, कारण वाफेतनं पण बरेच सत्व निघून जातात। पण पूर्ण झाकण ठेवलं तर पाणी मग खालती सांडेल, म्हणून मी झाकण ठेवते आणि हे आणखीन थोडंसं उकळून घेते, थोडं आटेपर्यंत। आता जवळपास 10-12 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढून घेते। काढा आपला बऱ्यापैकी आटलेला आहे। मी आता तो सर्विंग ग्लासमध्ये ओतून घेते। यात मी तर 1 चमचा वरून मध घालते। मध पण आयुर्वेदिक असतं। आपला काढा आता पिण्यासाठी रेडी आहे। फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।